हल्ली हे इथं निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवरती 26 सप्टेंबर 2025 ला ज्या मित्रांनो, ही न्यूज ऐकली ना की एक सणक तुमच्या डोक्यातून जाईल की हे न्यूजवाले मीडियावाले काय न्यूज चालवत आहेत, की सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची सुटका आणि केंद्र सरकारकडून मोठा दिलासा. हा असा व्यक्ती आहे ज्याने देशासाठी मोठे मोठे पुरस्कार जगातून प्राप्त केले. त्या व्यक्ती समाजासाठी लढला, त्या व्यक्तीला विनाकारण अटक करण्यात आलं आणि आता ज्यावेळेस त्याला शिथिलता देण्यात येते तर केंद्र सरकारकडून मोठा दिलासा. म्हणजे टाकणारा पण तोच आणि दिलासा देणारा पण तोच. म्हणजे त्या व्यक्तीची काही चूक नाही आहे हे तर मीडियाने कुठं काही स्पष्ट केलं नाही. ज्यावेळेसपासून त्याला अटक केली ते आता शिथिलता मिळण्यापर्यंत. परंतु आता ज्यावेळेस त्याला शिथिलता मिळत आहे तर केंद्र सरकारचा मोठा दिलासा. म्हणजे अटक केली तरी मास्टर स्ट्रोक आणि शिथिलता दिली तरी मास्टर स्ट्रोक. शरम वाटली पाहिजे ह्या मीडियाला. राखण्यासाठी NSA अंतर्गत त्यांना नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला होता. मात्र आता केंद्र सरकार आणि बातमी काय देतात हे लोक? सामाजिक सुरक्षितता लागण्यासाठी त्या माणसाला अटक करण्यात आले. या माणसापासून कोणाला धोका नाही आहे. या माणसाच्या आंदोलनापासून सरकारला धोका आहे, म्हणून त्याला अटक केली आहे. सरकारकडं कोणतंही कारण किंवा एक्सप्लेनेशन नाही. ज्यावेळेस सोनम वांगचुक तुरुंगामध्ये गेले त्यावेळेस त्यांना वाटलेलं होतं की आपले अटक हे समाजाचं आणि देशाचं डोळं उघडतील. पण आपण एक समाज म्हणून नपुंसक आहोत. डोळं कुणाचेही उघडत नाही आहेत. आज आपण देश सापेक्ष होत नसून व्यक्ती सापेक्ष होत आहोत, हे कुठंतरी मान्य करायला पाहिजे.